दिनांक 22 जुलै 2025 रोजी नानकर येथे मान्य श्री मनोज प्रकाश पाटील साहेब, माजी उपसरपंच नानकर सांगे यांच्या सौजन्याने दरवर्षीप्रमाणे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे गुणगौरव सोहळा व शैक्षणिक वह्या वाटप कार्यक्रम करण्यात आले। या कार्यक्रमात मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळी, विद्यार्थी व शिक्षक वर्ग आणि कर्मचारी उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमाला लागणारे प्रमुख पाहुणे मान्य श्री प्रकाश पाटील साहेब, शिवसेना उपनेते मान्य श्री आमदार शांताराम मोरे साहेब, मान्य श्री पांडुरंग पाटील साहेब, मान्य श्री कृष्णाजी वाकडे साहेब, मान्य श्री इंद्रपाल तरे साहेब, मान्य सौ पशीताई पाटील मॅडम, मान्य सौ भावना ठामणे मॅडम, मान्य श्री सुभाष भांबरे साहेब, मान्य श्री प्रमोद जाधव सर, मान्य श्री द्वारकानाथ जाधव सर, मान्य श्री अरुण जाधव सर, मान्य श्री महेश वालंज सर, मान्य श्री कैलास ठाणगे, मान्य श्री ज्ञानेश्वर घरत सर, मान्य श्री मधुकर जाधव सर, मान्य सौ राज्यश्री पाटील मॅडम, श्री सुनील कोणकर, श्री रामचंद्र तातडी, श्री सचिन कालन, मान्य श्री सोनावणे सर मुख्याध्यापक, तसेच मान्य श्री मनोज पाटील साहेबांनी आलेल्या मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। तसेच मान्यवरांनी मान्य श्री मनोज पाटलांच्या कामाबद्दल कौतुक केले। तसेच मान्यवरांनी मनोज पाटील साहेब यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांना नतमस्तक होऊन विद्येची देवता सरस्वतींना वंदन। व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, सन्माननीय आमचे जुने सहकारी भाजपाचे नेते पांडुरंग पाटील, सन्माननीय कृष्णाजी वाकडे साहेब, माजी जिल्हा परिषदचे सदस्य, या शाळेचे मुख्याध्यापक सोनावणे सर, आमचे सहकारी तालुका प्रमुख इंद्रपाल तरे, महिला तालुका संघटक पशीताई पाटील, सन्माननीय सुभाषजी भांबरे, भावना ढमणे, प्रमोद जाधव, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्मान्य अतिथी, या गावातील युवकांचं नेतृत्व करत असलेला आमचा सहकारी मनोज, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले ग्रामस्थ, विद्यार्थी मित्रांच्या माध्यमातून या शाळेच्या वतीने देखील पाहुण्यांचा सन्मान आपण करतो। मनोजचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। मनोज सारखा उमदा कार्यकर्ता आमदारही त्याच्या पाठीशी आहे, मी पण पाठीशी, आणि त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित सत्तेचा आणि ताकदीचा उपयोग आपल्या स्वतःसाठी ही करू शकला असता, यानंतर परंतु सातत्याने सोशल सामाजिक काम, शैक्षणिक काम नानकर सांगे करत राहत आहे। आणि म्हणून प्रशासनामधलं चांगला अनुभव सगळ्या विभागामधले हेड माहीत झालेले आहेत, आणि म्हणून तालुक्यातले अनेक ज्यावेळेला लोक आमच्याकडं वेगवेगळ्या कामानिमित्ताने येत असतात, कोणाला व्यायामशाला पाहिजे, कोणाला व्यायामशाला साहित्य पाहिजे, वेगवेगळी कामं लोक ज्याला घेऊन येत आहेत, त्याला आम्ही सांगत असतो की तुम्ही अशा पण काही शासनाच्या ज्या योजना आहेत त्या क्रीडा विभागामध्ये तुम्ही मनोजला भेटा। आणि मनोजने कितीतरी गावांना व्यायामशाला असेल, व्यायामशालेचं साहित्य ते मिळवून दिले, आणि म्हणून आपल्या पुरता न राहताना इतरांसाठी करण्याची जी काय प्रामाणिकता त्याच्यामध्ये आहे, तर ही सगळ्यात मोठी इतर युवकांसाठी आदर्श आहे।
त्याचं वय किती आहे याला काही महत्व नाही. माणसं वयाने कर्तृत्वान होतातच असं नाहीये. कमी वय जरी असला आणि कर्तृत्व चांगलं असलं तर सलाम त्या कर्तृत्वाला केला पाहिजे. कारण माणसं मनाने म्हातारी होतात, वयाने म्हातारी होत नाही. खूप लोकांचं वय 80 पेक्षा जास्त असतो, परंतु तरुणांना लाजवेल अशा स्वरूपाचं काम करतायत आणि म्हणून मग त्यावेळेला वयाची काही अडचण राहत नाही. शिक्षण म्हणून या ठिकाणी सन्माननीय शालेच्या छत्रपती शिक्षण संस्थेच्या वतीने सन्मान केलं मनोज आणि त्याच्या या शालेच्या वतीने त्यांच्या वतीने सन्मान केलं. मी दोघांनाही मनापासून संस्थेला आणि मनोजला धन्यवाद देतो. या ठिकाणी मागच्या वेळेला काहीतरी कार्यक्रम झाला होता आणि आमदार कार्यक्रमाला आले होते आणि कम्प्युटरचा काहीतरी विषय झाला होता. तर ते कम्प्युटर या शाळेला द्यायचं काम आपण करावं अशा स्वरूपाची आपल्याला विनंती करतो. जे जे करण्यासारखं आहे ते केलं पाहिजे. ते कुठल्याही प्रकारचे उपकार नाही आहे. आणि आपले खरे सातत्याने सांगत होते सकाळी उठल्यापासून माझ्या आभाळाला हात टेकल्यासारखं तर मी काली जमिनीवर होतो, आजही जमिनीवर आहे आणि उद्याही जमिनीवर राहणार आहे. त्याला कारण असं आहे का पूर्वीचे दिवस जे आहेत ते विसरता कामा नये आणि म्हणून शालेय विद्यार्थ्यांचे जे मनोज तू आज जे कार्यक्रम करतो ते कार्यक्रम कृष्णा वाकडे साहेब असाच्या कार्यक्रमाला एका दिवशी 70 VIP होते कार्यक्रमाला. 70 म्हणजे आनंद दिघे साहेबांपासून सतीजी प्रधान साहेब, मोठा जोशी, कृष्णाजी वाकडे झेडपी मेंबर असणार त्यावेळी. तर 3500 विद्यार्थ्यांसाठी मी वह्या, पुस्तकं, कपडे असा तो कार्यक्रम घेतला होता आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एका वेळेला तो कार्यक्रम केला. तसा पुन्हा एकदा एक कार्यक्रम मी जव्हार मोखाड्यामध्ये पालन प्रदूषण घेतला होता. एकाच दिवशी माय भगिनींसाठी 5000 महिलांचं भावनिक केलं होतं. म्हणजे एका दिवसामध्ये सकाळी सुरू केला, रात्री 10 ला संपला कार्यक्रम. भाग्य काय सोबत जाणार नाही. सोन्याचं हे जे सार आहे संपत्ती आणि या सगळ्या गोष्टी पाहिजेत, बरोबर आहे. पण माझी आई सांगत होती, आता माझी आई म्हणजे इकडे बाजूला आमचे सरे साहेब बसल्यात, तिकडे वाकडे साहेब बसल्यात, सगळंच मामाचा गाव माझा म्हणून पडला ना माहितीये शिवनगर. आणि असं गाव नसेल का गावामध्ये नातेवाईक नसेल. आणि शांताराम मोरे साहेब तुमच्या हॅट्रिक झाली, परंतु या जिल्हा परिषद गटाने ती सगळी नाती गोती, सगळी मित्र परिवार आपले सगळी जे आहेत तिकडे जोशमध्ये होते, परंतु आपला मान राहावा, आपला सन्मान राहावा म्हणून त्यांनी आपल्याला साथ दिली. मला नावं घ्यायची नाहीये, परंतु त्यांचे सगळ्यांचे अनंत उपकार आहेत. सगळ्यात जास्त चालली तुम्हाला या जिल्हा परिषद गटात. त्याच्यामुळं आपलं जेवढं करता येईल तेवढं आपण या भागासाठी केलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी असतात, दिवस रात्र करून आपण त्या केल्या तर चांगलं काम जे आपल्याला नेहमीच समाधान देत असतो. 4 चौकामध्ये, नाक्यामध्ये, अवसर कार्यामध्ये, दसक्रियामध्ये, लग्नाच्या सोहळ्यामध्ये, हल्दीच्या कार्यक्रमामध्ये आपलं चांगलं काम जे लोकांच्या हिताचं ज्याला होतं त्याला लोक त्याची चर्चा करतायत. आणि जीवन असंच असायला पाहिजे का आपण ज्याला जीवनाच्या वाटचालीमध्ये जगत असताना लोकांनी आपली चर्चा करावी. इतकं चांगलं जगलं तरी विद्यार्थी IAS झाला, IPS झाला, IFS झाला, तहसीलदार व्हा, प्रांत व्हा, कलेक्टर व्हा, या शिक्षक जो क्षेत्र तुम्हाला आवडेल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जा. एक चांगला माणूस जरी घडलं, संत तुकाराम महाराजांच्या वाणीमध्ये सांगायचं तर चांगला शेतकरी, चांगला माणूस. चांगला माणूसाचा अर्थ तरी असा आहे तर तू स्वतः जगत असताना इतरांना जगत असताना त्रास नाही दिला. तू चांगला जगला तर तुझ्या चांगलेपणाचं 100 जणांनी जरी अनुकरण केला
तरी चांगली 100 लोक जगतील, 100चे 1000 करतील आणि लाखो लोक ज्याला चांगले जगतील त्याला सतयुगाची आठवण होईल. सतयुगामध्ये माणसं अशी जगत होती. आणि म्हणून चांगलं जगणं हा सुद्धा एक गुणधर्म आहे आणि चांगलं काम आपल्या हातून झालं पाहिजे हे सुद्धा भाग्याची गोष्ट आहे. आणि म्हणून ज्या अगोदरच्या आपल्या वक्त्यांनी आपले विचार मांडायचे असताना त्यांची जी खंत आहे ती त्यांनी मांडली. मोबाईलच्या याच्यावर त्यांनी बोलला, सत्य गोष्ट आहे, दुरुस्त झालं पाहिजे, परंतु मोबाईलच्या आरी गेलेले तुम्ही आम्ही सगळेच आहोत आणि त्याच्या याच्यामुळं हे पुरा जालात तयार झालेला आहे. वेळ जाणे याच्यात कशी सुटका होऊ शकते, कारण त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी असल्यामुळं तुम्ही कोणाला रोखू शकत नाही. कारण बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि बऱ्याच गोष्टी हानिकारक आहेत. मराठी शाळेची जी काय गोष्ट आहे त्या मराठी शाळा ह्या राहिल्या पाहिजेत. मराठी शाळेतले विद्यार्थी जे आहेत ते शिकले पाहिजे. मराठी शाळेचं शिक्षण दर्जेदार असायला पाहिजे. त्या सगळ्या शिक्षक आणि पालक सगळ्यांच्याच हातात आहे, कारण सगळ्यांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यावं लागणार आहे. आणि मराठी शाळेतल्या शिक्षकांना सुद्धा शिक्षकांची संख्या कमी का होणार आहे, तर आपल्या शाळेचा दर्जा हा जोरदार असायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे स्वतःहून मराठी शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायला यावा अशा स्वरूपाचे खूप चांगले शिक्षक सुद्धा आहेत. आणि त्या चांगल्या शिक्षकांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गुणगौरवही होतो, आपल्या शाळेतही असणार. आणि म्हणून या ठिकाणी मनोज आणि मनोजच्या सहकार्यांचं या शालेय विद्यार्थ्यांच्या उपक्रमामध्ये असेच उपक्रम जे आहेत जनहिताचे आहेत, आपण सातत्याने करत राहावं. आणि सर्वच लोक जे आहेत आपल्या सोबत असतात. शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि सामाजिक काम करत असताना कुठल्याही प्रकारची जात पात धर्म पंथ आणता कामा नये, असं कधी ते होता कामा नये. आम्ही आजपर्यंत मनोज कुठल्या समाजाचा आहे तोच आम्ही कधी विचारला. मनोज आमच्या बरोबर किती वर्षापासून काम करतो, त्याची गरजच पडली नाही आणि ती गरज पडू सुद्धा नाही आहे, कारण आपल्याला सगळ्यांसाठी काम करायचं आहे. त्याचा समाज कोणता आहे याला महत्व नाही, त्याच्यात कर्तृत्व किती आहे त्याला महत्व आहे. जे महात्मे आणि जे काही क्रांतीवीर आणि ज्यांनी देशासाठी आणि राज्यासाठी वेगवेगळ्या समाजासाठी क्षेत्रामध्ये काम केलं, त्यांनी सगळं आपलं काम करून निघून गेलं, त्यांचा कधी कोणी जात पात धर्म पंथ विचारला नाही. त्यांचं कार्य आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करतायत लोक. आणि म्हणून सगळ्या जाती धर्माच्या भिंती ओलांडून पुढे जाण्याचा माणसाने प्रयत्न केला पाहिजे आणि त्यालाच माणसामधला माणूस म्हणून ओळखला जातो. आणि म्हणून तुला आणि तुझ्या टीमला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि पुढचा कार्यक्रम असल्यामुळे मी आपली सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करून आणि आजच्या गुणगौरव सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या भिवंडी ग्रामीणचे आमदार शांतारामजी मोरे साहेब, या शिक्षण संस्थेचे संचालक, आमचे सहकारी मार्गदर्शक पांडुरंगजी पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख इंद्रपाल तरे, माझ्या बाजूला बसलेले सुभाष भामरे, या शिक्षण समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, महिला आघाडीच्या तालुका संघटक पशिदेव पाटील, ढमणे मॅडम, उपस्थित ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य आणि उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, मग विद्यार्थी गुणगौरव सोहळा सालाबादप्रमाणे मनोज पाटील आणि त्यांचे सहकारी आपल्या विद्यार्थ्यांचं गुणगौरव करतायत. खरोखर त्यांना मी अभिनंदन त्यांचा करेन, कारण तर आपल्या शाळेत शिकणारे जे विद्यार्थी यांनी चांगल्या प्रकारे आता 10वीची जी मुलं पास झाली, परंतु यावर्षी 10वीत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना असं वाटलं पाहिजे की आपण देखील चांगल्या प्रकारचा अभ्यास जर केलं तर आपण चांगले गुण प्राप्त करून आणि आपल्या शाळेचं, आपल्या गावाचं, आपल्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल करू
अशा पद्धतीनं प्रोत्साहन देण्याचं हे काम मनोज पाटील आणि त्यांचे सर्व ग्रुप सहकार्य करत आहेत, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. मित्रांनो, शालेय शिक्षण बोलल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना माहीत आहे, आपल्याला देखील माहीत आहे का मगाशीच प्रमोद पाटीलने सांगितलं की मोबाईल हा एक किडा आहे, कीड लागलेली आहे. का तर मोबाईलपासून फायदे अनेक आहेत, परंतु त्या फायद्याच्या गोष्टी आपण विचारात घेत नाही आणि आपण गेम खेळत बसतो. म्हणूनच आपला विद्यार्थी अभ्यासामध्ये मागे पडतो आणि आपण देखील कोणतंही काम करत असताना चांगलं काम व्हावं अशा दृष्टीनं मोबाईलमध्ये खूप मार्गदर्शन घेण्यासारखं आहे, परंतु आपण ते घेत नाही. पण आता आपण ह्या 10वी पास झाल्यानंतर मगाशी सांगितलं प्रमोदने की आपण 11वीला अभ्यासच करत नाही. खरी गोष्ट आहे, कारण तर 12वीचा आपण अभ्यास करायला जातो आणि मध्ये एक वर्षभर आपण कमी अभ्यास केल्यामुळं 12वी आपल्याला पास होण्यासाठी फार जड जातं आणि म्हणून आपण चांगल्या प्रकारे 10वी पास जसे झाले आणि 11वीला देखील चांगल्या प्रकारचे अभ्यास करून आणि 12वी 15वी पर्यंत आपण चांगल्या प्रकारचं 5 वर्ष शिक्षण जर घेतलं तर आपल्या भागातून अनेक विद्यार्थी डॉक्टर झालेत, अनेक विद्यार्थी पोलीस झालेत, इन्स्पेक्टर झालेत, अनेक पदव्या प्राप्त केलेले आहेत. आणि म्हणून आपण सर्वांनी ह्या विद्यार्थ्यांना मी विनंती करेन का आपण चांगल्या प्रकारचं शिक्षण घेण्याची वय आहे तुमची आणि आता आपण शाळेमध्ये आल्यानंतर कबड्डी खो खो खेळण्यापेक्षा आपण जास्त शिक्षणावर भर दिली पाहिजे, क्रिकेट खेळण्यापेक्षा शिक्षणावर भर दिली पाहिजे. असं करत असताना चांगलं आपण शिक्षण घ्यावं. परंतु या ठिकाणी पाटील साहेबांनी सांगितलं की मनोज पाटील असा एक कार्यकर्ता आहे आणि मी देखील त्यांना चांगल्या प्रकारे बघितलेलं आहे आणि आम्ही सतत दोघेजण आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारच्या ज्या योजना आहेत प्रत्येक योजनेची माहिती आमच्या मनोज पाटीलला आहे आणि मनोज पाटीलने नुसतं नानकरसाठी काम केलं नाही तर पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अनेक क्रीडा क्षेत्रातल्या व्यायामशाळा असतील, अनेक काही गोष्टी असतील, या सर्व भिवंडी तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील लोकांना मिळवून दिलेले आहेत. कारण तर ठाणे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलं तिथं त्याचं केले मैत्री केलेली आहे आणि त्याचं वचक म्हणजे त्याच्या पाठीशी आपले आमदार असल्यामुळं त्याला जास्ती लोक सहकार्य करतात आणि असंच मनोजने काम करावं. कारण मी मला 2 वर्षापासून बघतो गावामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते असतील, ब्लॉक असतील, अनेक प्रकारची कामं. आता बघा तुम्ही तलाठी ऑफिस पहिला भिवंडी तालुक्यामध्ये नानकर गावामध्ये होतो, कारण आमच्या लोणारला देखील तलाठी ऑफिस आहे, परंतु आम्ही इमारत बांधू शकलो नाही अजून. परंतु नानकरमध्ये मनोज पाटीलच्या माध्यमातून हे चांगलं काम झालेलं आहे आणि सर्व गावामध्ये काम करत असताना मी 10-15 दिवसापूर्वी त्यांच्याकडे गेले असताना परंतु त्याच्या अंगणामध्ये त्याने ब्लॉक मारले नाही, परंतु संपूर्ण गावामध्ये काम करण्याची त्याची शक्ती आहे. आणि म्हणून मनोज पाटील तुम्ही असंच काम करावं अशी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आमदार साहेबांना मी विनंती करेन की या भागामध्ये जलजीवन मिशनचं काम जवळजवळ 3 वर्षापासून सुरू आहे, परंतु कोणत्याही प्रकारची फिल्टरिंग मशीन बसलेली नाही आणि आमच्या लोकांना फिल्टर पाणी मिळत नाही. याच्यासाठी मी 8 दिवसामध्ये कलेक्टर ऑफिसला, जिल्हा परिषदला, सर्व हेड ऑफिसनं पत्र देणार आहे आणि आमच्या भागातून कारण तर किती दिवस आम्ही लाल पाणी प्यायचा आणि तो शुद्ध पाणी मिळावं म्हणून आमच्या भागातून आमचे सर्व कार्यकर्ते त्या कामासाठी मला सहकार्य करतील आणि असं आपण सर्वांनी मिळून तो काम करायचं आहे. आणि आपल्या भागामध्ये मला वाटतं पाटील साहेब 2007 पर्यंत फिल्टर पाणी नानकर सांगे नानकरला नव्हती योजना ती, पण इतर गावामध्ये 2007 पर्यंत होती. तेव्हापासून फक्त शिवनगर आणि चौदरपाडा, लोणाड आणि वैजोला 4 गावामध्ये फिल्टर पाणी मिळतो. आणि म्हणून आपण सर्वांनी कारण पाणी म्हणजे शुद्ध मिळाला तर रोगराईपासून आपण वाचू शकतो आणि म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न करावं. आणि या शिक्षण संस्थेने छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्थेला मी धन्यवाद देईन, कारण तर त्यांच्या विद्यार्थ्यांचा कुठल्याही प्रकारचा दर्जा घसरला नाही, 100% त्यांचा रिझल्ट लागला जातो. त्याबद्दल सर्व शाळेच्या शिक्षकांना, संचालकांना मी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नानकर येथे शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम आयोजित करणारे
आपले सर्वांचे परिचयाचे व लाडके मनोज पाटील, हा कार्यक्रम याच वर्षी नसून मला वाटतं मागील वर्षी सुद्धा हा कार्यक्रम झाला होता. पाटील साहेब सुद्धा बोलून गेले. या कार्यक्रमासाठी उपस्थित मी सर्वांची नावं घेत नाही. या ठिकाणी आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय प्रकाशजी पाटील, त्यानंतर ग्रामीणचे आमदार शांतारामजी मोरे साहेब व या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठ, आता सर्वांची नावं घेतली तर वेळ बराच लागेल, त्यामुळे सन्माननीय व्यासपीठ येथे जमलेले माझे विद्यार्थी बंधू भगिनी आणि मातांनो, आज या ठिकाणी हा कार्यक्रम बघितला तर हा कार्यक्रम जरी आपल्याला छोटा वाटत असेल, परंतु या कार्यक्रमाचा उद्देश फार मोठा आहे. कारण गुण गौरव सोहळा ज्यांचा केला जातो त्यांनी काहीतरी यश संपादन केलेलं असतं आणि ते यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचाच हा या गुण गौरव सोहळा केला जातो. हा गुण गौरव सोहळा करत असताना आपण जे यश मिळवलेलं असतं ते यशाच्या पाठीमागे कोणीतरी असतं. आज आपले आई वडील असतील, गुरुजन असतील किंवा मनोज सारखी अशी मंडळी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्यामुळे आपण हे यश संपादन करू शकत असतो. अशा पद्धतीने यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गुणगौरव सोहळा आज आपण बघितला. म्हणजे याची देई याची डोला, आपण त्याचे साक्षीदार आहोत. खरं तर असे कार्यक्रम या भागामध्ये अनेक ठिकाणी व्हायला पाहिजेत, परंतु यापुढे मी सांगतो, मनोज पाटीलने हा जो उपक्रम चालू केलेला आहे, हा उपक्रम या भागामध्ये नक्कीच पुढे जात राहील किंवा मनोज पाटीलचा हा आदर्श नक्कीच लोक आपले घेतील. हा चांगल्या पद्धतीचा उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये खरोखर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या अंगामध्ये ताकद देण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं जातं. कारण ज्या वेळेला तुम्ही शालेय जीवनामध्ये असता त्यावेळेला तुम्हाला अनेक लोकांचा पाठबळ असते, परंतु या शालेय जीवनामध्ये अनेक अडचणी सुद्धा येत असतात. मी शाळा शिकत असताना आज माझी 88 ची बॅच आहे. या 88 च्या बॅच मध्ये आम्ही 35 लोक एकत्र असतो. अनेक ठिकाणी आम्ही ट्रिप वगैरे केल्या. आता सुद्धा आम्ही एकविरेला गेलो होतो 35 जण, परंतु त्या वेळेला आमचा निर्णय झाला की यापुढे आपण ट्रिप न काढता आपण सामाजिक कार्य केलं पाहिजे. अशा पद्धतीचा आमच्यामध्ये निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये अशी लोक आहेत, दत्ता मामा सर सुद्धा आहेत, यशवंत सोरे आहे, अशी चांगली नामांकित मंडळी आमच्या या बॅच मध्ये आहेत. मित्रांनो, ज्या वेळेला तुमच्या सारख्यांचा सत्कार होतो तेव्हा आम्हाला सुद्धा शालेय जीवन आठवलं जातं की, आणि शालेय जीवन म्हणजे हे पुन्हा आपल्याला आपल्या जीवनामध्ये कधीच मिळत नाही. त्यामुळे या जीवनामध्ये किंवा या वयामध्ये जे आपल्याला करायचं असतं ते आपण ध्येय ठेवलं पाहिजे. आपण नेहमी ध्येय मोठी ठेवली पाहिजे, तरच आपलं यश सुद्धा मोठं असणार आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी आपला सत्कार केला जातो. या सत्काराबरोबरच आपण भारावून जाता कामा नये. आता मगाशी वाकडे साहेबांनी सुद्धा सांगितलं की आपण 10वी पास झाल्यानंतर चांगल्या गुणांनी पुन्हा 11वीला गेलो की आपण अभ्यास करत नाही. पुन्हा 12वीची जी परीक्षा असते ती आपल्याला फार जड जाते. त्यामुळे कधी कधी काय होतं, एखाद्याच्या डोक्यामध्ये हवा गेली की तो विद्यार्थी मग अभ्यास कमी करणार, मोबाईलच्या वाट्याला जाणार, आणखी इतर छंद लागणार. मुलं असली की क्रिकेट हे असे नाना प्रकारचे समजा छंद लागले की त्याच्या जीवनामध्ये एक मोड निर्माण तयार होतो. एखादी वेगळी वाट वल्लाची तयार होते आणि तो वेगळ्या वल्लाला जाऊन त्याचा आयुष्याचा वाटोला करतो. अशा पद्धतीने आपल्या डोक्यामध्ये कुठल्याही प्रकारची हवा न जाताना आपण फक्त जीवनामध्ये एक ध्यास ठेवला पाहिजे की आपण काहीतरी बनलो पाहिजे. आपण बनल्यानंतर समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण आपल्या जीवनामध्ये समाजासाठी आपल्याला काहीतरी द्यायचं असते आणि त्यासाठी आपण जगलो पाहिजे. माणूस किती जगला याला महत्व नसते, पण कसा जगला याला खूप महत्व असते. पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलं की माणूस किती जगला त्याला महत्व नसते, कसा जगला याला खूप महत्व असतो. म्हणून कमी जीवनामध्ये म्हणजे कमी वयामध्ये आज मनोज सारखा माणूस, त्याचं वय बघितलं तर आपण खूप कमी आहे, परंतु समाजासाठी नेहमी काम करत असतो. आज त्यांच्या गावामध्ये आपण जर बघितलं तर अनेक प्रकारच्या योजना या मनोजनी गावामध्ये राबवल्यात, आणल्यात.
त्याच्या गावापुरता न राहता त्यांनी या परिसरामध्ये सुद्धा अनेक जे आपले कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा त्यांनी मदत करून त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ करून देण्याचं काम केलं. त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज माध्यमिक शाळा नानकर सांगे या शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित मनोज पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले पांडुरंगजी पाटील साहेब, काकडे साहेब, तालुका प्रमुख करे साहेब, सुभाषजी, सर्व संबंधी व्यासपीठ आणि या ठिकाणी त्यांचा सत्कार होणार आहे ती सर्व विद्यार्थी बंधूंनो आणि खूप चांगला कार्यक्रम म्हणून या ठिकाणी तुम्ही आपण आयोजित केला त्याबद्दल तुझं मनापासून अभिनंदन. प्रत्येक वर्षी आपण या शाळेमध्ये असा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आपण प्रत्येक वर्षी या शाळेमध्ये करतो आणि आम्ही प्रत्येक वेळेला या ठिकाणी मुलांचा गुणगौरव सोहळा करण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतो. आमच्याबरोबर वाकडे साहेबही असतात. मागच्या वर्षी खूप वेळ झालेला जे आज जरा आणि मुलंही सकाळपासून या ठिकाणी शाळेमध्ये आहेत. 4 वाजता शाळा सुटली आणि आता मला वाटतं 5:30 वाजले असतील. 5:30 वाजले. या खूप चांगला कार्यक्रम मनोजनी या ठिकाणी आयोजित केला आणि खूप चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी DJ प्रवक्ते जाधव मोबाईलचा विषय त्यांनी सांगितला आणि खूप ते खरोखरच आहे. हल्लीच्या या धावपळीच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या हातामध्ये आईवडील सहज मोबाईल देतात. तर माझा मुलगा रडता रडता शांत होईल आणि मोबाईल पाहता तो काहीतरी शांत होऊन काहीतरी खाईल. पण तोच मोबाईल मुलाला किती वेळा करतो हे त्याने सांगून दाखवलं. त्याच्याबद्दल जाधवांचं मी मनापासून अभिनंदन करत. एवढं चांगलं मार्गदर्शन आपल्या या मुलांना त्या ठिकाणी केलं. हल्लीच्या या मोबाईलच्या युगामध्ये काही चांगल्या गोष्टीही आहेत. यूट्यूबवर जा, चांगल्या गोष्टी आपण त्या ठिकाणी गुगलवर जा, चांगल्या गोष्टी घेता येतात. पण म्हणजे आपण वेगळ्या कुठल्या याला जाऊन त्या व्हिडिओ बघत बसतो आणि आपला मानसिक जो असतो सर्व डिस्टर्ब होतो आणि त्याच्यामुळं मोबाईलपासून लांब राहा. आपण आपलं हे वय आहे आता शिकण्याचं. अशी खूप लोक आहेत जे IAS IPS लोक झालेले आहेत, गरिबीतून झालेले आहेत. मी हे सर्वसामान्य घरातला एक मुलगा आहे. आम्हालाही त्यावेळेस आईवडील मोलमजुरी करायचे आणि आम्हाला शाळेत शिकवायचे. आम्ही जेव्हा शाळेत जायचो तो चड्डी असायची, हाफ चड्डी आणि हाफ चड्डीला 2 कपडे असायचे मागे, ती पण फाटलेली असायची. वर्षाला 2 चड्ड्या 2 शर्ट. म्हणजे त्यावेळेची परिस्थिती. आताची परिस्थिती तशी नाही आहे. आताचे आई वडील खूप चांगलं आपलं कमवतात. गोडवणला काय असू दे पण ते चांगल्या पद्धतीने कमवतात. आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्यासाठी खूप धावपळ करत असतात. त्याच्यामुळे ती परिस्थिती आणि आताची परिस्थिती, जसं मनोजने सांगितलं का चटणी भाकर खाऊन प्रकाशजी पाटील साहेब आज नेतेपदी गेले. पण तीच परिस्थिती तेव्हाची आणि आत्ताची याच्या जमीन आसमान फरक झालेला आहे. त्याच्यामुळं आपण सर्वांनी खूप मेहनत करा. आपल्या आई वडिलांचं नाव, गावाचं नाव उज्ज्वल करा आणि आपल्या परिसराचं नाव. डॉक्टर झाल्यानंतर सर्व मंडळी आपल्याला सत्कार करायला येते. IAS झाल्यावर मंडळी म्हणजे गावचं नाव आणि तालुक्याचं नाव, पूर्ण परिसराचं नाव मोठा होतो. IPS झाल्याच्या नंतर वा माझ्या गावचा मुलगा आज IPS झाला. म्हणजे आई वडिलांची एकदम क्वारंटाईन असते. त्याच्यामुळे आम्ही जास्त काय बोलणार नाही. आपल्याला शुभेच्छा देईल. खूप मोठे व्हा. आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करा. आपल्या गावाचं नाव, परिसराचं नाव मोठं करा आणि पूर्ण तालुक्याचं नाव मोठं करा. एवढंच मी आपल्याला शुभेच्छा देतो. आणि मनोज तू असाच काम करत राहा. आम्ही तुझ्या पाठीशी सदैव राहू. धन्यवाद. जय जय. आजचा जो कार्यक्रम होता माध्यमिक विद्यालय नानकर सांगे येथे
शाळेतील जे 10वीमध्ये विद्यार्थी मोठ्या अशा मार्काने जे पास झालेले आहेत त्यांचा गुणगौरव व त्यांना बक्षीस देण्याचा कार्यक्रम आज इथे जो साजरा करण्यात आला, या कार्यक्रमाला आपल्या ठाणे जिल्ह्याचे माननीय प्रकाशजी पाटील व आपले भिवंडी ग्रामीणचे आमदार माननीय शांतारामजी मोरे साहेब व परिसरातील अनेक असे मान्यवर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मनोज प्रकाश पाटील हा गेल्या 5 ते 10 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये आणि गावातील परिसरातील विद्यार्थ्यांसाठी व गोरगरीब लोकांसाठी विविध असे उपक्रम राबवतो. त्याच्याचप्रमाणे आजचा जो कार्यक्रम एक छोटेखानी कार्यक्रम, जरी विद्यार्थ्यांसाठी मोठा कार्यक्रम पण त्याच्या माध्यमातून छोटा कार्यक्रम असा वह्या वाटपाचा कार्यक्रम आणि शालेय वस्तू वाटपाचा कार्यक्रम इथं मोठ्या प्रमाणात करतात. मनोज पाटील हा उमदा असा कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता म्हणायचा तर त्याच्यामध्ये सामाजिक बांधिलकी असून ज्या उमेदीने तो आजचा हा कार्यक्रम आणि पुढील कार्यक्रम करीत आहे, खूपच वाखाणण्याजोगे असं त्याचं व्यक्तिमत्व आहे. आणि त्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मनोज पाटील हा आपल्या परिसरामध्ये खूपच चांगल्या पद्धतीनं सामाजिक वाटचालीमध्ये नाव कमावणारा एक व्यक्तिमत्व होईल अशी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याला पुढील वाटचालीसाठी खूपच शुभेच्छा देतो. मनोज पाटलाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर गावाच्या विकासाच्या बाबतीत सुद्धा त्याचा मोलाचा वाटा आहे. गावामध्ये पेवर ब्लॉकचं काम असो, आमची जी आटाली वडोलीला जाण्याचा जो जेटी असो, त्यानंतर विविध असं उपक्रम असो त्याच्या माध्यमातून गावामध्ये राबवले जातात. विविध अशा लोकांना घरकुला असो किंवा कोणता शासकीय प्रमाणपत्र असो त्याच्या माध्यमातून तो पुरेपूर असा निस्वार्थपणानं करून देतो. असा हा मनोज पाटील गावातील असा लोकांचा प्रिय असा कार्यकर्ता. त्याच्या निमित्तानं गावाकडून आणि या सर्व परिसरातील लोकांकडून पुन्हा एकदा त्याला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. हीच एक आजच्या या कार्यक्रमानिमित्तानं त्याला स्वतःला निवडून आणायचं बोलायचं तर निवडून आणण्याऐवजी त्याला लोक निवडून देतील, समोरून स्वतःहून निवडून देतील अशा पद्धतीचं मनोजचा आजच्या ह्या गावाची बांधिलकी आणि सामाजिक क्षेत्राची वाटचाल बघितली तर त्याला निवडून देण्याऐवजी निवडून लोक देतील. स्वखर्चानं, स्वताकदीनं आणि त्यांच्या स्वतःच्या मदतीनं मनोज पाटलांना निवडून देतील. हीच ह्या गावाच्या त्याच्याबद्दलचा असणारा प्रेम तो येणाऱ्या पुढील राजकीय वाटचालीतून सिद्ध होईल.